मित्रांनो, तुम्हाला पायथागोरसचं थेरम हे नाव माहीत असेल, नाव तर निश्चित माहीत असेल, पण मी जर प्रश्न विचारला सांगा पायथागोरसचं थेरम काय, थेरम कदाचित माहीत नसेल बऱ्याच लोकांना, नाव माहीत असेल, थेरम माहीत नसेल. मग माझा प्रश्न आहे का हो, किती वर्षापूर्वी तुम्ही थेरम शिकलात? एक 4थी 5वीत असताना. म्हणजे किती वर्ष झाले असतील? एक 20-22 वर्ष झाले असतील. मग 20-22 वर्षापूर्वी तुम्ही पायथागोरसचा थेरम शिकलात, त्यावर तुम्ही अभ्यास केला असेल, तो पाठ केला असेल, पेपरमध्ये लिहिला असेल, मार्क्स पण मिळवले असतील, आणि आज 20-22 वर्षानंतर तुम्हाला तो थेरम सांगता आला नाही. आता दुसरा विषय आहे, तुम्ही सायकल चालवायला कधी शिकलात? 25 वर्षापूर्वी. आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून सायकल चालवली नसेल. किती वर्षापासून? 5-6 वर्षापासून सायकल चालवली नसेल. मग 5-6 वर्षापूर्वी सायकल चालवली नाही, 25 वर्षापूर्वी तुम्ही सायकल चालवायला शिकलात. आता जर तुम्हाला सायकल चालवायला दिली तर सायकल चालवता येईल का? विचार करण्याचा विषय आहे. 25 वर्षापूर्वी तुम्ही सायकल चालवायला शिकलात आणि मागच्या 5-6 वर्षापासून सायकल चालवली नाही, पण आता सायकल चालवता येईल. पण 20-22 वर्षापूर्वी जो पायथागोरसचा थेरम शिकलात तो आज तुम्हाला सांगता आलं नाही. कारण पायथागोरसचा थेरम हे ज्ञान आहे मित्रांनो, आणि सायकल चालवणं हे प्रॅक्टिकल आहे, ते टेक्निक आहे, ते कौशल्य आहे. मग तुम्हाला कोणत्याही कोर्समधनं फक्त ज्ञान वाढवायचं आहे की कौशल्य वाढवायचं आहे? आणि जर कौशल्य वाढवायचं असेल तर या सगळ्या कोर्सचे असाइनमेंट करावं लागतील, हे सगळं प्रॅक्टिसमध्ये आणावं लागेल, आणि ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचं ज्ञान आयुष्यामध्ये अंमलात आणावं लागेल, तर कुठंतरी ते कौशल्य आत्मसात होईल आणि लॉंग टर्म टिकेल. त्यामुळे प्रत्येक कोर्समधलं प्रत्येक टेक्निक आयुष्यात अंमलात आणून कोर्सचा फायदा लॉंग टर्म करून घ्या. कारण तुम्हाला या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून 4 भिंतीच्या आत तुम्हाला आणायचं नाही, तर हे नॉलेज तुमच्या आयुष्यात तुम्हाला घेऊन जाता आलं पाहिजे. त्यासाठी कोर्सचे प्रॅक्टिकल डिझाईन केलेले आहे. थँक्यू.